ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये मित्रांनो जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. मित्रांनो, तुम्ही पार्ट 1ला ज्या प्रकारे भरभरून प्रतिसाद दिला त्याच प्रकारे या देखील पार्टला भरभरून प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा बाळगतो. मित्रांनो, आपण मागच्या भागामध्ये बघितलं की कशा प्रकारे अर्जुन, सायली आणि प्रतिमा हे तिघेही एकत्र येऊन मात्र आता प्रियाचा पर्दाफाश करतात आणि सर्व काही सत्य आहे ते आता सगळ्या फॅमिली समोर आलेलं असतं. सुभेदार, किल्लेदार फॅमिली सोबतच येऊन आता ते मधुभाऊंना सुद्धा कळालेलं असतं. किती मोठा गेम केला या प्रियाने या गोष्टीचं जेव्हा घरातल्या सर्वांना समजतं त्यावेळेस मात्र सर्वांनाच हादरे बसलेले असतात. जेव्हा मात्र अर्जुन आणि सायली हे दोघेही प्रतिमा आत्याकडे गेलेले असतात त्यावेळेस प्रतिमा आत्यानेच आता त्या दोघांना आश्चर्यचकित केलेलं असतं. ते म्हणजे प्रिया ही खरी तन्वी नसून ती खोटी आहे याची जाणीव मात्र आता प्रतिमा आत्याला आधीच झालेली असते आणि ती गोष्ट आता प्रतिमा आत्या बोलून देखील दाखवते. सोबतच या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी आता प्रतिमाने हे सर्वांसमोर सर्वांना सांगितलेलं असतं की तन्वी जी आहे ती अतिशय खोटं बोलते आपल्याशी. खरं तर ती खरी तन्वी नाहीच आहे, ती खरी तन्वी असूच शकत नाही. मला काही गोष्टी आठवल्यात. त्यावेळेस मात्र आता प्रिया मुद्दामच प्रतिमाला धक्का देते. प्रतिमाला धक्का दिल्यानंतर मात्र आता प्रतिमा जेव्हा खाली पडते त्यावेळेस मात्र तिच्या डोक्याला आता मार लागलेला असतो. मुद्दामच आता काळजीचं ढोंग करत आता प्रिया म्हणत असते की अगं आई, काय झालं तुला, काय झालं? कारण की आता प्रियाला चांगलीच जाणीव झालेली असते की आता आपलं सगळं सत्य आहे, त्याचा सगळा पिटारा आहे तो आता या दोन्ही फॅमिलींसमोर आपला उघडा होईल आणि त्यानंतर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होईल. आपण जे काही आतापर्यंत केले ते सगळं धुळीस मिळेल आणि मग आपल्याला मात्र सुभेदार आणि किल्लेदार यांच्या संपत्तीवरती डल्ला मारता यायचा नाही या भीतीनेच आता मात्र प्रिया म्हणत असते, अगं आई, काय झालं तुला? अगं अशी अचानक कशी काय पडलीस तू? त्यावेळेस मात्र प्रतिमा म्हणत असते की थांबा थांबा थांबा, मला त्रास होतोय, 1 मिनिट मला बसू द्या. त्यावेळेस मात्र प्रतिमाला आता बसवलं जातं. सर्वजण आता तिथेच असतात. प्रतिमा अशी चक्कर आल्यासारखं का करते हा प्रश्न आता सर्वांनाच पडलेला असतो. कारण की प्रियाने इतक्या चालाखीने, हातसफाईने आता मात्र प्रतिमाला खाली पाडलेलं असतं. प्रियाचा हा उद्देश असतो की प्रतिमा जर खाली पडली तर मात्र विषय लांबेल, विषय वेगळा होईल आणि मग तितकाच टाईम मला मिळेल आणि सोबतच प्रतिमाचं लक्षही जाणार नाही ती काय बोलत होती ते. आता या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेत प्रियाने हे सगळं केलेलं असतं, परंतु होतं काहीतरी उलटच. आता मात्र प्रतिमा म्हणत असते की मला खूप भयानक असं सत्य आठवलंय. कारण की आता प्रतिमाच्या डोळ्यासमोर येत असतात ते जुने दृश्य. आतापर्यंत ते दृश्य फक्त आणि फक्त अंधाऱ्या स्वरूपात आणि ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपात तिला आठवत असायचे, परंतु आता चेहऱ्यानिशी सगळ्या गोष्टी आता आठवायला सुरुवात होते. सोबतच आता महिपतचा चेहरा सुद्धा प्रतिमाला आठवलेला असतो. प्रतिमा म्हणत असते की पूर्णा आजी तू माझ्या जवळ आहे. त्यावेळेस मात्र पूर्णा आजी आता प्रतिमाच्या जवळ जाते. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणत असते की अगं मला खूप काही गोष्टी आठवल्यात अगं. आता माझ्यासमोर अगदी पाण्यासारखं निखळ झालंय सगळं सत्य. त्यावेळेस मात्र पूर्णा आजी म्हणत असते की अगं मग बोल ना. आता मात्र तिथे अर्जुन आणि सायली देखील असतात. अर्जुन, सायली सुद्धा म्हणत असतात की प्रतिमा आत्या, काय झालंय तुला? त्यावेळेस मात्र आता सायलीला मात्र सगळे तुच्छतेने बघत असतात. त्यावेळेस प्रतिमा उठते आणि लगेचच आता सायलीकडे जाते, तिला कवटाळते आणि तिला आता मिठी मारते. प्रतिमाला सायलीला मिठी मारताना बघून सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो. ज्या मुलीला सर्वांनी वाईट टाकले, जिच्याशी कोणाला काही बोलायचं नाहीये, तिचा सगळा रागराग करताय, त्या मुलीला मात्र आता सर्वजण प्रतिमा तिला मिठी मारताना बघत असतात. आणि मग आता पूर्ण आजी म्हणते की अगं प्रतिमा, काय वागतेयस तू? तू या मुलीला मिठी मारतीये, या मुलीला आलिंगन देतीये. अगं तिने किती दुखवलं या घराला, या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला दुखवलं. त्यावेळेस मात्र आता प्रतिमा आत्या सांगायला सुरुवात करते, अर्जुन आणि सायली या दोघांचं एकमेकांवरती इतकं प्रेम आहे तरी देखील तुम्हाला मात्र त्या कॉन्ट्रॅक्ट पेपरचं पडलंय. हो, मला मान्य आहे त्यांनी केली असेल चूक, परंतु तुम्ही सुद्धा असं बालिशप्रमाणे आता त्या गोष्टीवरती इतका विचार करणार का? कुठेतरी नवीन लग्नाचा ज्या प्रकारे संसार चालावा त्या पद्धतीने सायली आणि अर्जुन एकत्र येत होते आणि तुम्ही मात्र काय केलं? तुम्ही मात्र त्यांना घराबाहेर हाकललं.
एकमेकांपासून दूर केलंस, हे अगदी चुकलंय तुमचं. तेव्हा मात्र पूर्णाई म्हणत असते की अगं प्रतिमा, तू यांची बाजू का घेतीयस पण? त्यावेळेस मात्र प्रतिमा म्हणते की कारण सत्य ऐकून तुमचे कान तेच झेलू नाही शकणार. तुम्हाला सत्य जेव्हा समजेल त्यावेळेस मात्र तुम्हीच तुमच्या नजरेतून पडून जाल कायमच्या. पूर्णाजी, अगं तुला माहिती नाहीये तुझ्या हातून किती मोठा गुन्हा झालाय. प्रतिमा म्हणत असते की पूर्णाजी, अगं तुला जाणीव तरी आहे का तुझ्या हातून किती मोठा भयंकर गुन्हा झालाय? त्यावेळेस मात्र पूर्णाजी म्हणत असते की अगं प्रतिमा, बोल तरी, अगं काय बोलतेयस तू, मला काहीच समजून नाही राहिलं. तेव्हा आता तू आता मला स्पष्ट काय जे आहे ना तुझ्या मनात ते सर्व सांग बरं एकदाचं. त्यावेळेस मात्र आता प्रतिमा म्हणत असते, आपल्या कानांमध्ये तेल घालून माझी आता एक गोष्ट ऐका. रविराज, तुम्ही देखील ऐका. मी आता जे बोलायला जाते त्यावरती कदाचित तुमचा विश्वास देखील होणार नाही. परंतु जी प्रतिमा तुम्ही आता काही क्षणांपूर्वी बघत होतात आणि आता जी प्रतिमा आहे ना, त्यामध्ये एकाच गोष्टीचा बदल आहे. ते म्हणजे आता माझ्यासोबत माझा भूतकाळ देखील आहे. आणि मगाशी माझा भूतकाळ मला इतका पुरेसा आठवत नव्हता. खूप आंधळा त्या गोष्टी आठवत होत्या. त्यावेळेस मात्र पूर्णाजी म्हणत असते की अगं हो प्रतिमा, परंतु काय सत्य सांगायचंय तुला? आणि कशाच्या गोष्टी अशा आहेत, कोणतं सत्य असं आहे की आम्ही आमच्या नजरेतून पडून जाऊ? त्यावेळेस मात्र प्रतिमा म्हणत असते की हो, मी सांगते तुम्हाला. तुम्ही ज्या तन्वीला तुमची तन्वी समजताय ती मात्र एक ढोंगी मुलगी आहे. तुम्ही चुकीच्या तन्वीला तुमची तन्वी समजताय. हे ऐकून मात्र सर्वांना शॉक बसतो. आता मात्र प्रिया देखील म्हणत असते की अगं आई, काय म्हणतेस तू? अगं मी तुझी तन्वी. तेव्हा मात्र आता प्रतिमा म्हणते की दूर राहा माझ्यापासून. आता मात्र प्रतिमाला खूप राग आलेला असतो प्रियाचा. ती म्हणत असते की ह्या मुलीने तुम्हाला उल्लू बनवलं, तुम्ही बनलात देखील. आता मात्र प्रतिमाचं हे बोलणं कोणालाही समजत नसतं. आता नेमकं प्रतिमा असं का बरं बोलतीये, प्रियाला ढोंगी का म्हणतीये, हे मात्र कोणाच्याही लक्षात येत नाही. त्यावेळेस मात्र आता अर्जुनला सुद्धा हा प्रश्न पडलेला असतो. अर्जुन म्हणतो की बरोबर आहे, मी देखील काही पुरावे गोळा केलेत, ते सुद्धा मी तुम्हाला सर्वांना दाखवतो. तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणत असते की माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास नाहीये. तू आणलेला कोणताही पुरावा मला बघायचा नाहीये किंवा मला तुझ्याशी कोणत्याही प्रकारचा आता संबंध ठेवायचा नाहीये. अर्जुन, तू जे काही केलंयस ना ते तू स्वेच्छेने केलंय आणि ह्या पोरीला तू इथे घेऊन आलाय ना, खरंच तू आता अगदी माझ्या डोक्यात गेलाय. हे मला अजिबात पडलेलं नाहीये. मगाशी मी गप्प राहिले, शांत राहिले, याचा अर्थ असा नाहीये की मी या पोरीला इथं बघू इच्छिते. खरंच तर या पोरीला मी इथे बघू शकत नाही म्हणून तर बाहेर. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की पूर्णाजी, अगं तू फार मोठी चूक करते. तुला ती रिअलाइज नसेल होत आता, परंतु पुढे जाऊन तुला नक्कीच ती रिअलाइज होणार आहे. तेव्हा मात्र आता प्रतिमाला पूर्णाई म्हणत असते की अगं प्रतिमा, बोल जे काय आहे ते. रविराज देखील म्हणत असतो की अगं काय बोलतेस तू प्रतिमा, अगं आपली तन्वी आपलीच तन्वी आहे, खोटी तन्वी कशी काय असेल ती? तेव्हा मात्र आता प्रतिमा म्हणत असते की हो, ती तन्वी खोटी आहे. तिने वेषांतर करून ती तुमच्या सोबत आहे. तिने मुखवटा लावलाय तिच्या बोलण्याचा. अहो, तुम्हाला इतकं कळालं नाही, साध्या लहान फोटोवरून सुद्धा कोणी सांगू शकेल की ही पोरगी कोण आहे ती. आणि तुम्ही लहानपणीचा फोटो काय बघितला नव्हता का आपल्या सायलीचा? तुम्ही लहानपणीचा फोटो बघितला नव्हता का आपल्या तन्वीचा? अहो, आपल्या लेकराचा फोटो कसं काय विसरलात तुम्ही? आपल्या लेकराचा चेहरा कसं काय विसरलात तुम्ही? आणि तुम्हाला इतक्या दिवस हिच्या वागण्यातून चालण्यातून तुम्हाला हे लक्षात नाही आलं हिच्यामध्ये गुण कोणाचे आहेत ते? त्यावेळेस रविराज आता पूर्ण गडबडून गेलेला असतो. रविराजला अजिबात काही सुचत नसतं की आता नेमकं मी बोलू तर प्रतिमाला काय बोलू. प्रतिमा म्हणत असते की तुम्हाला अक्कल नाहीये, तुम्ही आतापर्यंत काय करत होतास? कारण की आता रविराजने हे ऐकताच रविराजला आता चांगलाच धक्का बसलेला असतो. घरामध्ये सर्वांनाच धक्का बसलेला असतो. प्रिया नाटकं करायला सुरुवात करते. अगं आई, अगं तू काही पण नको ना बोलू. घरच्यांच्या मनात माझ्याविषयी आता गैरसमज निर्माण नको ना करू. अगं मी काय केलं ग? मी तर सगळं व्यवस्थित करते ना. अगं तुला सुद्धा मी इतकं इथे चांगलं जास्त वेळा घेऊन येते यांची काळजी घ्यावी म्हणून, आणि तू माझा विषय आता असं काय बोलते अचानक? तेव्हा मात्र आता प्रतिमा म्हणते की थांबा, मी आता सत्याचा उलगडा करणार आहे. ते म्हणजे ही तन्वी, जी तन्वी बनून आपल्या घरात राहते, ती खरी तन्वी नाहीये. तन्वी मात्र दुसरंच कोणीतरी आहे. तेव्हा मात्र आता ती व्यक्ती कोण असं सर्वजण विचारत असतात. तेव्हा आता प्रतिमा म्हणते की ऐका, खरी तन्वी सायली आहे. सायली हीच माझी आणि रविराजची मुलगी आहे. आमची एकुलती एक लाडकी गोडुली आमची मुलगी तन्वी.
तेव्हा मात्र आता अर्जुनलाही धक्का बसतो आणि सायलीलाही प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. सायली देखील आता हादरून गेलेली असते. सायलीला देखील आता त्याच गोष्टी आठवत असतात ज्या गोष्टी आता इकडे प्रतिमाला आठवत असतात आणि याच गोष्टी दोघींनाही आठवल्यामुळे आता इतिहासातला चांगलाच आता उजेडात आलेला असतो. सत्य जेव्हा उजेडात येतं त्यावेळेस मात्र सर्वांनी तोंडातच बोटं घातलेले असतात. पूजी म्हणत असते की हे शक्यच नाहीये प्रतिमा, असं कसं काय शक्य आहे? आम्ही चौकशी करून घेतली आणि मगच आम्ही प्रियाला ऍक्सेप्ट केलंय, असं नाही केलंय. रविराज देखील म्हणत असतो की तिच्या जन्मखुणा बघून आम्ही मात्र हे डिसाईड केलं की तीच तन्वी आहे. त्यावेळेस मात्र आता प्रतिमा म्हणत असते की अहो तुम्ही एक नामदार वकील आहात, अहो तुम्हाला एक साधी गोष्ट समजत नाहीये का? ते काही इतकं अवघड आहे काय आजच्या जमान्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करणं? अहो तुम्ही एक वकील आहात, वकिलाच्या डोक्याने जरा विचार करा, एका बापाच्या नाही. त्यावेळेस मात्र आता रविराज जरा वकिलाच्या डोक्याने विचार करतो. त्यावेळेस मात्र त्याच्या डोक्यामध्ये आता प्रकाश पडलेला असतो. काही गोष्टी त्यालाही सलत असतात, ज्या पाठीमागे घडल्या त्या गोष्टींवरती आता त्याने उजेड टाकलेला असतो. आता सोबतच प्रतिमा म्हणत असते की सायलीच आपली मुलगी आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी तुमचे फोटो हे आता मी कम्पेअर करून दाखवते. आणि मग आता फोटो बोलवले जातात, अल्बम बोलवले जातात आणि लहानपणीचा सायलीचा फोटो आता सायलीशी मॅच करण्यात येत असतो. सोबतच आता खूप मोठा विषय होतो. आता सर्व सत्य अगदी आता मात्र एक मोठी गोष्ट झालेली असते, ती म्हणजे अगदी सत्य हे काचेप्रमाणे सर्वांसमोर चकाकत असतं. आणि आता प्रियाला मात्र काय बोलावं काय करावं कळत नसतं, म्हणून ती फक्त एकच नाटकं करत असते, हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं आहे. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणते की बघा हा अल्बम, हा आहे जुना सायलीचा फोटो आणि सोबतच सायलीच्याही पायावरती ही तुळशी खून निघायला पाहिजे. ज्या प्रकारे ती तुळशी खुची खून आहे त्या प्रकारे आता सायलीच्या पायावरली सुद्धा आता तुळशीची खून बघितली जाते. तुळशी पत्र आता सायलीच्याही पायावरती असतं. प्रिया लगेच तिचा पाय पुढं करते आणि म्हणत असते की हा बघा माझा पाय. त्यावेळेस मात्र अर्जुन पुढे येतो आणि तेव्हा तो सांगत असतो की वा वा प्रिया वा, खूप झाले तुझे नाटकं हा. अगं हे तू टॅटू करून घेतलंय, मी त्या टॅटू आर्टिस्टला सुद्धा बोलू शकतो इथे. त्यावेळेस मात्र आता प्रिया गडबडलेली असते. प्रिया आता रडायला लागलेली असते आणि ती पूर्णपणे आता रडून रडून हे सगळं जिरवण्याचा प्रयत्न करत असते. म्हणत असते की आता अर्जुन पण माझ्या विरोधात जायला लागला, माझ्या विरोधात सगळे जायला लागले आणि बघा ना बाबा माझ्यासोबत काय होतंय. आता ती रविराजला पुढे गळ घालायला लागते. त्यावेळेस मात्र रविराजला आता प्रतिमा म्हणत असते की काही गरज नाहीये, तिला तुम्ही जीव लावायची, मी जे सांगते ना त्याच्यावरती लक्ष द्या. त्यावेळेस मात्र आता प्रतिमा सर्व सत्य आता सर्वांना दाखवू लागते आणि मग आता सायलीच्या चेहऱ्यातलं आणि तिच्या लहानपणीच्या चेहऱ्यातलं साम्य आता ओळखलं जातं आणि बऱ्याचशा गोष्टी आता पूर्णपणे अगदी दुधाप्रमाणे सफेदप्रमाणे आता सर्वांसमोर आलेल्या असतात. मधुभाऊ तिथे येतात. मधुभाऊ म्हणतात की दाखव मला फोटो. त्यावेळेस मात्र आता जेव्हा मधुभाऊंना घरातले सर्वजण असताना जेव्हा फोटो दाखवला जातो तेव्हा मात्र म्हणत असतात की ही तर आमची साऊ म्हणजे सायली, हीच आहे आमची सायली, ही मला मंदिरामध्ये मिळाली होती. अगदी रडत रडत आलेली होती, काहीतरी अपघातच झालेला होता तिच्यासोबत. अशा बऱ्याचशा काही घटना आता मधुभाऊंनी सर्वांना सांगितलेल्या असतात. त्यावेळेस मात्र सर्वांना आता डोळ्यातून पाणी येत असतं, कल्पनाच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तिच्यासमोर आता सगळ्या सत्याची पूर्णपणे जाणीव झालेली असते. इकडे मात्र सायली प्रचंड खुश असते, परंतु ती प्रचंड दुःखी देखील असते. तिला कळत नसतं की खरंच ती कुठली येते. परंतु आता इकडे प्रिया म्हणत असते की ही जर सायली सत्य आहे तर मग मी काय आहे, माझ्या पायावरती तुळशीची खून कशी होती आणि तुम्ही म्हणता टॅटू आर्टिस्ट वगैरे, परंतु तसं काही नाहीये. त्यावेळेस मात्र अर्जुन म्हणतो की तू गप्प बस हा प्रिया, नाहीतर तुला आता इथून डायरेक्टली जेलमध्ये जावं लागेल. त्यावेळेस मात्र आता अर्जुनला खूप कॉन्फिडन्स आलेला असतो, कारण की प्रतिमा आत्याने त्याचं काम आता मात्र एकदम चोख केलेलं असतं. प्रतिमा आत्याने आता पूर्णपणे सर्वांसमोर सगळं सत्य सांगितल्याने मात्र सर्वांनाच एक गोष्टीची जाणीव झालेली असते की जे काही त्यांच्यासोबत घडलं तर तो खरा गुन्हा होता आणि सायली अर्जुनने जे केलं ते फक्त त्यांचं वैयक्तिक एक गुपित होतं, बाकी काही नव्हे. तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली म्हणतात की आम्ही पुन्हा लग्न करणार आहोत पुन्हा आजी, आणि सगळं काही रीतीभातीने आणि सगळ्या वैदिक परंपरेने आता आपण लग्नाची पुन्हा एकदा लग्नाची हात मांडूया.
असं म्हटल्यानंतर मात्र आता सर्वजणांच्या चेहऱ्यामध्ये आता आनंद निर्माण झालेला असतो. पूर्ण आजी म्हणत असते की खरंच बाळा माझ्याकडून चुकलं, मी चुकले अगं. सायली, अगं मला तुला ओळखण्यामध्ये चूक झाली. अगं तूच माझी तन्वी होतीस आणि इतक्या दिवस मी ओळखू शकले नाही प्रतिमाला. आज जर तिची याददाश्त परत आली नसती तर मात्र काय मोठा अनुचित प्रकार होऊन गेला असता. अर्जुन आणि तुझी जोड मात्र कायम टिकून राहिली. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की सायली माझ्याकडे का अट्रॅक्ट झाली किंवा मी का तिच्याकडे अट्रॅक्ट झालो तर त्याचं कारण एकच होतं की ती खरी तन्वी होती म्हणून. मलाही अनावधानाने या सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु मला तिच्याशिवाय कधी करमलंच नाही. मला तिची इतकी सवय आहे की जेव्हापासून ती घरात आली आहे ना तेव्हापासून मला तिची अगदी सवय झाली आहे. सुरुवातीला करत होतो मी नाटकं, परंतु त्यानंतर मात्र मला गाडीचा वापर जास्तच येऊ लागला. आता मात्र प्रियाचा चांगला सर्वांपुढे पर्दाफाश झालेला असतो. आता मात्र अर्जुन म्हणतो की आता इथेच नाही, अजून मला काहीतरी तुम्हाला दाखवायचंय. ते म्हणजे आता हे बघा, हे आहे प्रिया महिपतचं कनेक्शन. आणि आता अर्जुनने सर्वांसमोर आता मोठमोठ्या साईजचे फोटो काढून आणलेले असतात आणि आता प्रियाचं जे दुसरं सत्य आहे ते सर्वांसमोर दाखवलं जातं. महिपत सोबत आता प्रिया असते आणि प्रिया मात्र आता त्यांच्यासोबत काय गप्पा मारते याची सुद्धा आता त्याने व्हिडिओ प्ले केलेली असते आणि ती बघून मात्र आता सर्वांनाच धक्का बसतो. आणि आता मात्र प्रतिमाला एक अजून गोष्ट सापडते, ती म्हणजे तो महिपत. आणि अर्जुन म्हणतो की महिपत, हाच आहे तो, हाच ज्याने मला जाळण्याचा प्रयत्न केला, मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस मात्र रविराज म्हणत असतो की कोण हा महिपत. तेव्हा मात्र प्रतिमा आत्या म्हणत असते की हो रविराज, मी याच्याविषयीच बोलत होते, तुम्हाला नेहमी तुम्हाला याच्याबद्दलच बोलत असते, परंतु तुम्ही माझ्याकडे कधी लक्ष दिलं नाही. तेव्हा मात्र आता रविराज म्हणत असतो की यांनी मारण्याचा प्रयत्न केलाय, आता सोडणार नाही महिपत तुला. आणि हा काय प्रकार आहे अर्जुन. त्यावेळेस मात्र अर्जुन म्हणत असतो की सिनियर तू नीट बारकाईने बघ याच्यात. आता सायली काय, तू नीट बारकाईने बघ, तुझी सो कॉल्ड तन्वी म्हणजेच प्रिया उर्फ प्रियांका मधुकर हिचे कारनामे बघ एकदा, स्पष्ट कानांनी आवाज ऐक तिचा. आणि कशा प्रकारे आतापर्यंत जे घरावरती संकट आली त्याची जी मास्टर माइंड झाली ती मात्र होती तर ही खोटी प्रिया, आणि आपण तिला आपली खरी समजत गेलो. त्यावेळेस मात्र अर्जुनने प्रियाचा देखील सर्वांपुढे पर्दाफाश केलेला असतो. सर्व सत्य आता उकरून काढलेले असतात. आता मात्र रविराजला राग येतो. रविराज उठतो आणि म्हणतो की कोण आहेस तू पाखंडी ढोंगी. त्यावेळेस मात्र आता प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आता रविराजने उठून मात्र चांगलंच कांसूल रंगवलेलं असतं आता प्रियाचं. प्रिया आता रडायला लागते, प्रयत्न करत असते की मी फोन करून काहीतरी सांगेल नागराज भाऊजींना. तरी देखील आता मात्र या गोष्टीमध्ये प्रियाला मात्र चांगला चोप दिला जात असतो. अर्जुनच्या एक गोष्ट लक्षात येते की हिच्यासोबत तुमचे भाऊ म्हणजेच नागराज दादा सुद्धा आहेत. तेव्हा मात्र रविराज म्हणतो की नागराज काय गेलाय तिथे. त्यावेळेस मात्र आता प्रिया म्हणत असते की बघा तुम्ही जरा नीट चौकशी करा आणि मग मला बोला तुम्ही. त्यावेळेस मात्र सगळी शहानिशा झालेली असते आणि आता मात्र एक गोष्ट सर्वांसमोर आलेली असते की प्रिया आणि नागराजचं साठलोट आहे आणि त्याने ज्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या हे आता सिद्ध झालेलं असतं. आणि सायलीच्या सच्चेपणाला आता सर्वांनी दाद दिलेली असते. सायली आता खरीखुरी तन्वी असते. त्यामुळेच मात्र सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. अस्मिताचं तोंड मात्र आता वाकडं ते वाकडंच असतं. माहित नाही अस्मिताला नेमकं काय हवंय जीवनामध्ये, परंतु तिचं असं तोंड वाकडं बघायला सुद्धा फार मजा येते. मित्रांनो, आता सर्व मालिकेमध्ये सर्व जे काही कुटुंबीय असतात त्यांना सुद्धा सर्वांना आनंद होत असतो. अर्जुन आणि सायलीचा पुन्हा एकदा पुनर्विवाह खूप मोठ्या उत्सवात मोठ्या सोहळ्यात आता साजरा करण्यात येत असतो. पुन्हा एकदा त्या गोष्टीचा खुलासा हा सर्वांसमोर झालेला असतो. प्रियाचं सगळं जे सत्य आहे ते आता पूर्णपणे दुधासारखं सर्वांसमोर असतं. प्रिया आता एक काम करते. प्रिया आता हे सगळं चालू असताना, हा जो मेलोड्रामा चालू असताना तिथून चुकूनच आता सर्वांच्या नजरेच्या आड तिथून पळ काढते आणि ती एका चोराप्रमाणे मात्र तिथून पळून गेलेली असते. आणि आता हे बघून मात्र अर्जुनने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केलेला असतो, परंतु ती चोर म्हणजेच खोटी तन्वी प्रिया हिचा मात्र आता चांगलाच गेम झालेला असतो. सायलीला मात्र पूर्ण तिचं कुटुंब मिळालं या गोष्टीचा आनंद होत असतो. प्रतिमा सारखी आता सायलीला मिठी मारत असते. सायलीला म्हणत असते की मला माफ कर, मी खरंच चुकले. त्यावेळेस मात्र सायली म्हणत असते की अहो प्रतिमा आत्या. त्यावेळेस मात्र प्रतिमा म्हणते की प्रतिमा आत्या नाही आई. आई अगं चुका कोणाकडून नाही होत, जाऊ दे, जे झालं ते झालं, आता इतका विचार करण्यासारखं नाहीये त्यात काही.
प्रियाने मात्र आता तिथून पळ काढलेला असतो, कारण की रविराज तिला विचारणारच असतो की नागराज बद्दल काय सांगायचंय तुला. त्यावेळेस मात्र आता प्रियाने तिथून पळ काढलेला असतो. चांगलीच तिची धुलाई कुटाई तिथं झाली असती अर्जुन आणि रविराजच्या हातून, परंतु आता ती मात्र वाचलेली असते. तिने आता चांगलाच पळ काढलेला असतो. सोबतच आता मात्र प्रिया जेव्हा पळून जात असते तेव्हा मात्र तिला जाणीव झालेली असते की आता माझं भांड फुटले. आता या घरात काही करून मला काही जागा किंवा थारा मिळणार नाही. जे काही झालंय ते मात्र भयानक झालंय आणि आता प्रतिमाला सत्य आठवलंय. त्यावेळी मात्र आता मी दुसऱ्या प्रकारे काही करू शकणार नाही. आता माझ्याकडे एकच उपाय आहे. जोपर्यंत किल्लेदार आणि त्याच्या घरचे सगळे इकडे आहेत तोपर्यंत किल्लेदारच्या घरात जाऊन चांगला मोठा डल्ला मारूया, असं म्हणूनच आता मात्र रविराजला सुद्धा एका गोष्टीचं चांगली आयडिया आलेली असते की नागराज सुद्धा त्याच्या विरोधात कटकारस्थान करतोय, ते सुद्धा महिपत सोबत मिळून. आणि आता अर्जुनला तो म्हणालेला असतो की आपल्याला काही करून या गुन्हेगारांना शिक्षा द्यायची आहे, तू अजिबात काळजी करू नको अर्जुन, आता मी तुझ्या सोबत आहे. त्यावेळेस मात्र अर्जुन म्हणतो की तुझी मला साथ, तेव्हा मग मला कसली भीती आली आता. त्यावेळेस मात्र आता अर्जुन आणि रविराज हे दोघेही आता मेहनतीने नागराजचा सुद्धा पर्दाफाश करणार असतात. सोबतच आता नागराजचं सुद्धा काही खरं होणार नसतं, परंतु प्रियाने पळ काढून आता घरामध्ये पैशांवरती डल्ला आधीच मारलेला असतो. तर मित्रांनो, पुढं नेमकं काय होणार आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आताच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट येतील. आणि मित्रांनो, याच्या पुढे काय होते नेमकं हे जर जाणून घ्यायचं असेल तर पार्ट 2 अशी कमेंट करा, जेणेकरून आपल्याला पुढला पार्ट काय बनवायचा आहे हे आम्ही तुम्हाला चॅनलवरती सांगू शकू आणि पुढल्या पार्टचं नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला वेळेवरती येईल. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद, जय महाराष्ट्र.